सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 6 जून 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वार्थ सोडून इतरांसाठी काम करणे हेच खरे जीवन आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श प्राथमिक शाळेत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शाळेच्या रंगमंचाजवळ एका 68 वर्षीय सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। शुक्रवारी सकाळी शाळेचा चौकीदार नेहमीप्रमाणे ड्युटीवर आला असता त्याला ही धक्कादायक घटना दिसून आली आहे। तात्काळ शाळेतील शिक्षकांना याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। आत्महत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव 68 वर्षीय आनंद किशोर राजूरकर आहे। ते केडियानगर परिसरात राहत होते। मूळचे ते कारखेडा यवतमाळ येथील असलेले राजूरकर हे शाळेच्या मागे यादव यांच्या घरी पत्नीसोबत भाड्याने राहत होते। कांडलकर सिक्युरिटी या संस्थेमार्फत ते आदर्श प्राथमिक शाळेत रात्रकालीन सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते। प्राथमिक माहितीनुसार या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद हे कारण असल्याची चर्चा आहे। सिटी कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। येत्या 7 जून रोजी संपूर्ण देशात बकरी ईद साजरी होणार आहे। या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत। त्याच संदर्भात फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी एक रूट मार्च काढून शांततेचा संदेश दिला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी रूट मार्च काढला। फ्रेझरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, PSI राहुल महाजन आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह QRT पोलीस पथकाने या रूट मार्च मध्ये सक्रिय सहभाग घेतला। हा रूट मार्च लायब्ररी चौकातून सुरू होऊन सिद्धार्थ क्रीडा मंडळ, राहुल नगर, वडाडी मार्गे चपराशीपुरा चौकात समाप्त झाला। येत्या 7 जून रोजी देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या दिवशी अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। याच पार्श्वभूमीवर फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। आगामी जे उद्या आपला बकरी ईद निमित्त जो आहे त्या अनुषंगाने आम्ही रूटमार्च काढला। रूटमार्च लायब्ररी चौक इथून सुरू केला होता। लायब्ररी चौक, सिद्धार्थ क्रीडा मंडळ, तसेच राहुल नगर गेट, राहुल नगर मस्जिद आणि तसंच अंध विद्यालय त्या मार्गे आता चपराशीपुरा मस्जिद या ठिकाणी सावध झालेला आहे। त्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नये। कोणी सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मेसेजेस जर ते कायदा सुव्यवस्था निर्माण करणारे असतील तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। पोलीस सदैव आपल्या मदतीसाठी आणि आपल्यासाठी नेहमीच हजर राहतील। आणि सर्व माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना मी आगामी बकरी ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। अमरावती पोलिसांचा हा रूट मार्च निश्चितच सणाच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे।
या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर चिंतेची लाट निर्माण केली आहे। विशेषतः बिहारमधील मुझफ्फरपूर आणि मध्य प्रदेशातील खंडवा येथे घडलेल्या अमानुष घटनांनी संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये नवजागर मनीषी आणि क्रांतिकारी स्मरण समितीने तीव्र निदर्शने केली। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर नवजागर मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावती महाराष्ट्रच्या वतीने दुपारी 12 वाजताच्या सुमारास तीव्र निदर्शने करण्यात आली। मुझफ्फरपूर आणि खंडवा येथील महिलांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच देशातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते। समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की दरवर्षी भारतात किमान 30,000 निरागस अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या केसेस दाखल होतात आणि प्रौढ महिलांवरील अत्याचाराचा आकडा याहूनही भयंकर असू शकतो। बलात्कार ही आता साधी घटना राहिली नसून ती एक समस्या बनली आहे, ज्याचे रूपांतर महामारीत झाले आहे। जागतिकीकरण आणि भांडवलशाही व्यवस्थेमुळे वाढलेल्या व्यक्तिस्वार्थामुळे कुटुंबाचे आकार लहान होत गेले आहेत आणि पालकांकडे पाल्यांसाठी वेळ कमी झाला आहे। टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट यासारख्या माध्यमांद्वारे लहान मुलांच्या मनावर अश्लीलतेचे कुसंस्कार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। साबण किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये महिलांच्या नग्नतेचा वापर करण्याची काय गरज असा सवाल देखील त्यांनी इथे उपस्थित केला। समितीने आपल्या निवेदनात या वाढत्या अत्याचारामागे भांडवलशाही व्यवस्थेने मानवी मूल्यांना संपवून टाकणे हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे। त्यांचे म्हणणे आहे की न्याय, नीती, नैतिकता आणि आदर्शविहीन मनुष्य जनावरासमान बनतो। यावर उपाय म्हणून वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शिक्षण पद्धतीद्वारे महापुरुष व क्रांतिकारकांचे विचार समाजात पोहोचवणे आवश्यक आहे। या महामारीचा सामना करण्यासाठी महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या विचारांनी शिक्षित होऊन सामूहिकरित्या एकजूट होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे। हा लढा तात्पुरता नसून एक दीर्घ आणि टिकाऊ जन आंदोलन निर्माण करण्याची आवश्यकता आहे। 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमरावती येथील डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजमध्ये एका महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात झाली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, AOI आणि HNS विदर्भ आणि भारतीय शल्यचिकित्सक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। यामध्ये प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन या संकल्पनेवर भर देण्यात आला। अमरावतीतील माडी रोडवर निसर्गाच्या हिरव्यागार वातावरणात वसलेल्या डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन आणि विशेष प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जनजागृती करणे हा होता। या प्रसंगी कॉलेज परिसरात विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली, ज्यात सुंदर पिवळ्या फुलांच्या टेकोमासच्या रोपांचा समावेश होता। रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयही या मोहिमेत सहभागी झाले। कर्मचाऱ्यांपासून बनवलेल्या कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि त्या कशा वापरायच्या, बनवायच्या याचे प्रशिक्षणही देण्यात आले। डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुधा जैन यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यात वैद्यकीय क्षेत्रात जबाबदारी अधोरेखित केली। विदर्भ कान, नाक, घसा संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर शर्मिष्ठा बेले यांनी कॉलेजच्या हिरव्यागार परिसराचे कौतुक केले। भारतीय शल्यचिकित्सक संघटनेचे कार्यकारी सदस्य डॉक्टर राजेंद्र गनेरीवाल यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली। इंदिरा बहुउद्देशीय संस्थेचे CEO डॉक्टर योगेश गोळे यांनी या उपक्रमासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे सर्वांचे सामूहिक प्रयत्न असल्याचे सांगितले। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नीरज मुरके यांनी निरोगी पर्यावरण हे निरोगी जीवनाचा आधार असल्याचे सांगितले आणि प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला। हा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष योगेंद्र गोळे आणि सचिव तन्वी गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, जे जनोपयोगी कार्यक्रमांना नेहमीच प्राधान्य देतात। कॉलेज प्रशासनाने येत्या वर्षामध्ये पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आणि अधिक सक्रिय प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे। हा उपक्रम निश्चितच पर्यावरण जनजागृतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। आगामी सण उत्सव बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत मौलवी, शांतता समितीचे सदस्य आणि तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते। यांचा उद्देश सण काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा होता।
और जो भी है अपने मौलवी वगैरह, मौलवी तो नहीं आए उस दिन, पीस कमेटी के मेंबर थे। आज ये सेपरेट पीस कमेटी के मेंबर थे कई, और आप मौलवी, उनकी मीटिंग यहाँ पे बुलाई। यही बातें सब हमने उस दिन भी दोहराई। अगर किसी की कोई तकलीफ हो रही है, कोई भी दूसरे जाति धर्म या कोई उस तकलीफ दे रहा है, तो आप यहाँ पे आके हमको रिपोर्ट कर सकते हैं, बराबर की हम उस पर एकदम से एक्शन लेंगे। नहीं करना चाहिए। उसके लिए हमने वो जो अपना ग्राम पंचायत की जो ये है अपने सरपंच, उनको बुलाया था उस दिन। उनको पता है कि गाँव के बाहर जेसीबी से 2 गड्ढे जो है बड़े बड़े वो करने हैं। उन्होंने बोला कि 6 तारीख को, मतलब कल शाम को पूरे गड्ढे कर देंगे। जो भी निकलेगा 2-3 दिन में वो पूरा वहाँ पे जाके दफना देंगे। उसके ऊपर फिर वो मिट्टी डाल देंगे, ठीक है। क्योंकि कैसे है ना कि अपने वजह से अगर किसी धर्म या किसी जाति को प्रॉब्लम हो सकता है। बहुत ही शांतिपूर्ण से रहा है आज तक, मतलब आज तक कभी भी किसी भी तरह का ये त्योहार में नहीं लगा है, बरोबर कि नहीं? अभी भी नहीं लगना चाहिए, ये हमारी अपेक्षा। अगर ऐसे कुछ हुआ, किसी ने अगर कंप्लेंट की, तो मजबूरन फिर मुझे कागज चलाना पड़ेगा। ये नहीं होना चाहिए, है कि नहीं? उसके बाद में जो भी कुर्बानी का जो है बच्चों के लिए, बच्चों के हाथ में अगर देते हैं तो वो नहीं दिया जाना चाहिए। बच्चों के हाथ में ना दे, कि अगर बच्चों के पीछे अगर कोई कुत्ता लगा, बच्चा भाग गया, गिर गया, उसके हाथ से जो भी है पन्नी वगैरह टूट गई, वहीं पे वो मांस पड़ जाएगा, सड़ जाएगा, गल जाएगा। रास्ते से आने जाने वालों को दिक्कत हो जाएगी। इसलिए ये बात नहीं करनी है। अगर एक कुर्बानी का जो भी अपन मिल बांट के करते हैं तो बड़ों के हाथों से ही, ना कि बच्चों के हाथों से, है ना। अभी देखिए, आप समाज के पूरे प्रतिष्ठित लोग, बरोबर ना। आपको यहाँ पे इसलिए बुलाया है कि जैसे समाज में जाके आप हर मोहल्ले में या फिर आपके मस्जिद में जो भी है अपना बयान जो रहता है, अभी कल का बयान, बराबर ना, शुक्रवार का बयान रहता है ना, वो बयान में आप ये बातें सब बयान कीजिए। या बैठकीदरम्यान ठाणेदार सुलभा राऊत यांनी सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देण्यात आला। कोल्हापूर पोलीस स्टेशनने घेतलेल्या या पुढाकाराने बकरी ईदचा सण शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार बळवंत वानखडे यांनी एक महत्त्वाची आढावा बैठक बोलावली होती। या बैठकीत शेतकरी आणि ग्रामीण जनतेची विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्यात फळबागेचे प्रलंबित अनुदान आणि भूमी अभिलेखाशी संबंधित प्रश्न प्रमुख होते। अचलपूर येथे आयोजित या आढावा बैठकीत खासदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या अनेक गंभीर समस्या मांडल्या। विशेषतः शेतकऱ्यांनी अद्यापही फळबागेच्या नुकसानीचे किंवा अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार केली, त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे। यायच्या कार्यालयात जर आपण गेलो साहेब, तर हे पहिली तिथं एक त्याची चपराशी बसलेली असते, तिथं नाव लिहायला लावते। मी एक दिवस गेलो, यांनी मला आतमधून बाहेर पाठवलं, तिथं नाव लिहा म्हणे, चिठ्ठी आला। त्याच्यानंतर मी नाव लिहिलं, चिठ्ठी पाठवली, यांच्या कार्यालयात गेलो। यांच्या हातानं त्यांनी फाईल पाहून सबमिशन घेतली होती। आणि आता मी आणखी 2-3 दिवस आधी एखादं गरीब माणसाचं काम आहे ते गुप्ता म्हणून, त्या माणसाला बोलता येत नाही, म्हातारा माणसा, त्या माणसाने 3 वेळा यांच्या कार्यालयात आणलं। यांच्या कर्मचाऱ्याला दाखवलं, त्या पहिलं सांगितलं तर म्हणे आता तुम्ही यांना घेऊन येतो, नका येऊन तुम्हीच द्या, तुम्ही द्या म्हणे। आणि साहेब हे आता यांनी सांगितलं 25 दिवसात पेपर व्हायला पाहिजे। त्या प्रकरणाला 2 महिने झाले साहेब, आणि हे वरिष्ठांचं मार्गदर्शन पाठवासाठी आता यांनी अजून फाईल पाठवली का नाही पाठवली हे मला माहिती नाही। असे दिरंगाईचे कामं हे करतात साहेब, आमच्यावर काढतात म्हणजे आमचे कामं करत नाही। भूमी अभिलेखाशी संबंधित अनेक प्रश्नही या बैठकीत चर्चिले गेले, ज्यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। जुन्या खरेदी 1950-52 मधल्या, त्याच्यानंतर खरेदी मॅन्युअली होत गेली ते, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं PR कार्ड भूमी अभिलेख मध्ये केला गेला नाही। आता जेव्हा आम्ही कागदपत्र सादर केले त्यांच्याकडे, तर ते म्हणतात जुन्या खरेद्या तुम्ही त्याच्यातले मिस झालेले त्या शोधून आणा। आता ते लोक मेले, त्याच्या घरातले वर्ग म्हणते आम्ही तुम्हाला विकलेलं आहे, ते आता तुम्ही तुमच्या परीने करा, काय करायचं। प्लॉट नंबर C, प्लॉट नंबर 4 मध्ये साहेब त्या सर्व कागदपत्र दिले, मी कागदपत्र दिले त्यांना।
यासोबतच आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरक, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल आणि बीडीओ अरबट यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते। जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले। अचलपूर तालुक्यामध्ये आढावा बैठक होती आणि या आढावा बैठकीमध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी महत्त्वाचे प्रश्न इथे सोडवले। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख सुद्धा उपस्थित होते। एकूणच या बैठकीमध्ये कोणते कोणते प्रश्न होते जे मार्गी लागले? आज संबंधित सर्व विभागांची बैठक इथे संपन्न झाली आणि ज्या ज्या विभागाशी संबंधित प्रश्न असतील त्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला। काही बाबी तात्काळ सोडवल्या गेल्या, काही बाबी नंतर सोडवल्या गेल्या। असं वाटलं काही आपण सांगताना सांगितलं काही अधिकाऱ्यांचे समाधानकारक उत्तर नाही, म्हणजे काही अधिकारी अनुपस्थित अधिकारी आहेतच तसे, काही हरामखोर ते त्या पद्धतीनं वागतात, ते अभ्यास नसते किंवा काही माहिती नसते किंवा काही करत नाही, जे ज्यांना काही करत नाही त्यांच्या बाबतीत तसं घडते। शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे प्रश्न होते। काही जणांचा पैसा जो आहे म्हणजे शासनाची जी योजना होती त्याचा पैसा या संदर्भात शासनाच्या अनेक घोषणा आहेत, परंतु शासन पूर्णतः शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। हे विभाग काही करणार नाही, परंतु शासनाची जी मानसिकता आहे त्याची जी दानत आहे ते शेतकऱ्यांच्या प्रती नाही, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक योजना आहेत, पण त्या योजनेचा आता तुम्ही जर मीटिंग मध्ये पाहिलं असेल तर अनेक योजनांच्या संदर्भात वापर गेला 22-23 पैसे अजूनही लोकांच्या ते फळबागेचे भेटले नाही किंवा इतर काही पैसे भेटले नाही। जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कार्यालय सुद्धा आले, परंतु जिल्हा होते जिल्हा गेल्या 20 वर्षापासून ऐकून राहिलो आपण जिल्हा होणार, पण जिल्हा अजूनपर्यंत झाला नाही, होणार। कदाचित मी निवडून आलो असतो तर जिल्हा लगेच झाला। महत्वाचा प्रश्न, अचलपूर मध्ये नगराध्यक्ष जो आहे तो जनतेकडून निवडला जाणार आहे। 2016च्या निवडणुकीमध्ये थोड्या मताधिक्याने काँग्रेसची सीट पडली होती, यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष जो आहे तो युती राहणार का? मागच्या 5 वर्षाच्या आधी काँग्रेसची सीट फक्त 600 मतांनी पडली होती। काँग्रेसच्या उमेदवाराला 21,000 होते आणि निवडून आल्या त्या उमेदवाराला 21,600। थोड्याशा आमची काहीतरी चुकी झाली, त्या कारणाने सीट गेली, पण ह्या वेळेस नगर परिषद अचलपूरवर काँग्रेसचा झेंडा लागणार हे नक्की। या बैठकीतून शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे। खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यावर काय कार्यवाही होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे। नगर पंचायतने एक महत्त्वपूर्ण पर्यावरण मोहीम हाती घेतली आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपण यावर लक्ष केंद्रित करत एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश धारणीला अधिक हिरवेगार आणि शाश्वत शहर बनविणे आहे। प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी धारणी नगर पंचायतने एक अनोखा कार्यक्रम सुरू केला। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेने धारणी शहरातील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप केले। त्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले। हा अभिनव दृष्टिकोन पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देतो। मुख्य अधिकारी राजेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक इरफान शेख, कार्यालय अधीक्षक अमीन शेख, मनीष उटाले आणि अभिजित मोडके यांच्यासह नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक दुकानाला भेट दिली। त्यांनी स्वतः छापलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप केले आणि त्यांच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले। पथकाने धारणी शहर आणि आसपासच्या परिसरात सर्व व्यापाऱ्यांना कठोर इशाराही दिला। प्लास्टिक पिशव्या वापरताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल।
या निर्णायक पावलांमुळे धारणी शहरात प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्याच्या नगरपंचायतीच्या वचनबद्धतेवर भर दिला जातोय। या उपक्रमामुळे केवळ स्वच्छ पर्यावरणालाच प्रोत्साहन मिळत नाही तर समुदायामध्ये जबाबदारीची भावना देखील वाढते। आज दिनांक 5 जून 2025 रोजी पर्यावरण दिवसाच्या निमित्त नगरपंचायत धारणी मार्फत धारणी शहरामध्ये प्लास्टिक बंदीसाठी जे व्यापारी दुकानदार प्लास्टिक वापर करत आहेत त्याच्यावर आपण आज कारवाई करून त्यांना नगरपंचायत मार्फत कापडी पिशव्यांचे वाटप केलेले आहे, जेणेकरून त्यांनी नागरिकांना कापडी पिशव्या द्याव्या आणि नागरिकांनी सुद्धा कापडी पिशव्यांचा वापर करावा, प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर करू नये, तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक त्यांनी वापर करू नये याबाबत नगरपंचायत मार्फत जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे। तसेच आज पर्यावरण दिवसानिमित्ताने वृक्षारोपण सुद्धा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी धारणी नगरपंचायतीने केलेले हे कौतुकास्पद प्रयत्न आहेत। त्यांची प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणारी मोहीम इतर समुदायांसाठी एक उत्तम उदाहरण ठरते। धारणी एक खऱ्या अर्थाने हरित शहर म्हणून विकसित होईल अशी आशा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। याच मोहिमेला भाग म्हणून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कार्यवाहीत 4 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 1,91,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। 5 जून 2025 रोजी रात्री पुसद आणि उमरखेड उपविभागात गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नवीन पुसद येथे सोनू पाटील यांच्या भाड्याच्या खोलीत राजकुमार पारधी नावाचा व्यक्ती काही संशयित साथीदारांसह 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचला। खोलीच्या बाहेर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या राजकुमार पारधीला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या सांगण्यावरून घरात प्रवेश केला असता बेडरूममध्ये 3 इसम 500 रुपयांच्या नोटा, 2 वर्तुळाकार काचा, कोऱ्या कागदाचे बंडल, विविध कंपन्यांच्या केमिकल बॉटल्स आणि केमिकल मिश्रित काळ्या कागदांच्या मदतीने बनावट नोटा बनवताना रंगेहात सापडले। पोलिसांनी घटनास्थळावरून 500 रुपयांच्या 4 बनावट नोटा, 113 खऱ्या 500 रुपयांच्या नोटा बनवण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागद, केमिकल काचा आणि इतर साहित्य असा एकूण 1,89,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी राजकुमार श्रावण पारधी राहणार सावडी जिल्हा वाशिम, तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद, भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंढूर जिल्हा हिंगोली, रामदास किसन भरकाडे राहणार डोनवाडा जिल्हा हिंगोली आणि पंडित भालेराव राहणार शिवणी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या 5 जणांविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पुसद शहर पोलीस करीत आहेत। यवतमाळ पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे बनावट नोटांची रॅकेट उघड झाली असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरूच राहतील असे दिसत आहे। या संदर्भात अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज। एका ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबविला, ज्यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि गावातील शैक्षणिक वातावरण सुधारेल। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा गावात ग्रामपंचायतीने एक अभिनंदनीय निर्णय घेतला। चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घर कर आणि पाणीपट्टी करातून पूर्णपणे माफी मिळणार आहे। ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता ढोरे यांनी ही घोषणा केली आहे। या निर्णयामागे आपल्या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा टिकावी आणि तिची गुणवत्ता वाढावी हा मुख्य उद्देश आहे। मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देणे आणि शाळेबद्दल समाजात अधिक जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट। आळंदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि इतर सदस्यांनीही या निर्णयात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली आहे। गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे गावात शैक्षणिक वातावरण अधिक सुधारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आळंदा ग्राम मंडळाने जे आळंदा ग्राम मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत श्री दत्ताभाऊ ढोरे यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षणातील मातृभाषा म्हणजे मराठीचं महत्त्व वाढण्यासाठी
एक निर्णय जो घेतलेला आहे की जे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या पालकांना पाणी व घर टॅक्स हा माफ करण्यात आलेला आहे। या निर्णयाचं शिक्षक या नात्याने आम्ही सर्व शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती आळंदा हे या निर्णयाचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांना एक बळकटी मिळालेली आहे। आमचा 2023-24 मध्ये आम्हाला बार्शी टाकळी तालुक्यातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा या पटसंख्या वाढीसाठी मिळालेला आहे आणि सोबतच या निर्णयामुळे आमची पटसंख्या ही वाढलेली आहे। प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या 2 महिन्यात अधिक पालक या शाळेमध्ये प्रवेश निश्चितच घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे। आमची जिल्हा परिषद शाळा म्हणजे नाही फी नाही डोनेशन, जिल्हा परिषद शाळा देते मोफत आणि दर्जेदार शिक्षण। माननीय दत्ताभाऊंनी घेतलेल्या या निर्णयाचं गावाच्या परिसरामध्ये स्वागत होत आहे, कौतुक होत आहे। या निर्णयाचं इतर शाळांनी सुद्धा आणि इतर सरपंच महोदयांनी सुद्धा निश्चितच प्रेरणा घ्यावी आणि ते प्रेरणा घेतील असा विश्वास मला वाटतो। आता जो आम्ही नुकताच आमच्या मासिक सभेमध्ये ठराव घेतला, या ठरावामध्ये आम्ही एक निर्णय घेतला, तो त्याचा मागचा उद्देश हाच आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी पटसंख्या जी दिवसांदिवस फार कमी होत चाललेली आहे ती पटसंख्या वाढावी व जिल्हा परिषद शाळा ही टिकून राहावी। कारण जिल्हा परिषद शाळेमध्येच देश सेवेचे धडे शिकवले जातात आणि मी पण एक माजी सैनिक आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे माजी सैनिक या शाळेमधूनच घडलेले आहेत आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व प्रथम क्रमांकावर माजी सैनिक व कार्यरत सैनिक आमच्या गावामधून या शाळेमधून घडल्यामुळे एक मनाला कुठेतरी वेदना होतात, म्हणून त्या मागे आम्ही हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं सर्वतोपरी स्वागत होत आहे। नाही, असं तर काही आर्थिक बजेटवर परिणाम होणार असं दिसून येत नाही, कारण हा जो घरकर आणि पाणीकर आहे हा एक सामान्य फंड म्हणून असतो आणि हा सामान्य फंड हा लोककल्याणकारी हितासाठीच खर्च केला जातो। मग हा पण एक लोककल्याणासाठीच निर्णय घेतला, त्यामुळे काही असं परिणाम होणार नाही। आळंदा ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय इतर ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श ठरू शकतो। शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक शाळांना बळकट करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत। अधिक बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज। राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या पवित्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या निवासस्थानी सहकुटुंब शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला। शुक्रवार 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। याच सोहळ्याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अमरावती येथील निवासस्थानी शिवरायांच्या मूर्तीवर दुग्ध आणि जल अभिषेक करून सहकुटुंब हा पवित्र सोहळा साजरा केला। या कार्यक्रमात आमदार मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली चरित्राचा सविस्तर आढावा घेतला। त्यांनी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाला, दूरदृष्टीला आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा दिला। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंडळींना संबोधित करताना आमदार मिटकरी यांनी शिवाजी महाराजांच्या संघर्षाशी आणि त्यांच्यातील अद्वितीय नेतृत्व गुणांची महती विशद केली। महाराजांनी कशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापन केले आणि समाजाला एकत्र आणले यावर त्यांनी भर दिला। समाजाने शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपल्या जीवनात कार्यरत राहावे आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करावे असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले। शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सामूहिक जागरूकतेचा आणि श्रद्धेचा दिवस आहे। त्यामुळे या कार्यक्रमात आमदार मिटकरींच्या अनेक चाहत्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा केवळ एक पारंपरिक उत्सव न राहता तो एक प्रेरणादायी आणि सामूहिक एकजुटीचा दिवस म्हणून साजरा होत आहे। महाराजांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत, हेच या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। नागपूरमधून जरीपटका पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठे यश मिळविले आहे। एमडी पावडर बाळगणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास जरीपटका पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना लुंबिनी नगर येथे एका घरात एमडी पावडरची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ अनिल गजबिये यांच्या घरी छापा टाकला असता तिथे प्रीती अनिल गजबिये वय वर्ष 45 ही महिला आढळून आली। तिच्या घराच्या झडती दरम्यान किचनमध्ये एका डब्यातून तब्बल
44.93 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली. त्याची अंदाजित किंमत 89,860 रुपये आहे. ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी MD पावडर विक्रीसाठी बाळगत असल्याचे समोर आले आहे. तिच्या विरोधात NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या पथकाने यशस्वी केली. सभी आप सबको मालूम है, माननीय CP साहब के मार्गदर्शन में पूरे नागपुर शहर में एंटी नार्कोटिक्स के खिलाफ कार्रवाई चालू है. विशेष अभियान हम पुलिस डिपार्टमेंट की तरफ से चालू है. इसमें माननीय DCP साहब का बहुत बढ़िया मार्गदर्शन रहता है. कल भी 2 दिन पहले भी हम लोग ने एक जरीपटका मार्केट में एक कार्रवाई की थी जिसमें 5 ग्राम MD हमें मिला था. 2 लोगों को अरेस्ट किया था. उसी लिंक में हम लोग ने जब इंफॉर्मेशन निकाली तो एक प्रीति करके है जो औरत प्रीति गजबी है, जिसके ऊपर पिछले साल भी एक MD पोजीशन का गुना दाखिल हुआ था. उसके पास माल है ऐसी इंफॉर्मेशन PSI मोरखड़े और उनकी टीम को लगी थी. तो PSI मोरखड़े और उसकी टीम API तायडे इन्होंने जाके वहाँ पे छापा मारा. छापे में वहाँ पे 44 ग्राम का MD जिसकी कीमत साधारण 90,000 रुपये है, हमने जब्त किया है. उसी माल को इमीडिएटली फॉरेंसिक वैन के थ्रू हम लोग ने टेस्ट करके वो पॉजिटिव आने के बाद हम लोग ने ये कार्रवाई की है. इस महिला को आज कोर्ट में हाजिर कर रहे हैं. कस्टडी में रह के उसके पास ये माल कहाँ से आया और किसको बेचती थी इस बारे में इंक्वायरी करेंगे. जब महिला के घर में हम लोग ने रेड किया तो महिला और उसकी बेटी जो 12 साल की बेटी घर में थी, तो महिला का पूर्व इतिहास देख के ये जो काम है वो महिला ने किया है इसके बारे में हमें कंफर्म थी. तो उसने महिला को अरेस्ट किया है, उसकी बेटी के ऊपर कोई कार्रवाई नहीं की है. ये माल जो है ये प्राथमिक हमें जो अंदाजा है वो बॉम्बे से आ रहा है ऐसा अंदाजा है, लेकिन अभी कंफर्मेशन वो कस्टडी में उसके बाद पूछताछ के बाद ही हो पाएगा. वैसे ही लग रहा है क्योंकि घर में उसके हमें वेट मशीन मिली है, जो इलेक्ट्रॉनिक वेट मशीन होती वो मिली है. इससे ये पता चलता है कि वो बड़ा क्वांटिटी में माल लाती थी और उसको छोटी छोटी क्वांटिटी में करके बेचती थी. और जो माल मिला है वो भी बड़ी क्वांटिटी 44 ग्राम में कोई छोटी क्वांटिटी नहीं, बहुत बड़ी क्वांटिटी है. ये इस बारे में अभी तफ्तीश चालू है. ये अभी इंक्वायरी में पता चलेगा. अगर वो गाड़ी का यूज कर रही थी ये माल लाने ले जाने के लिए या उसको कोई घर पे आके पहुंचाता था, ये सब तफ्तीश में पता चलने के बाद आगे की कार्रवाई करेंगे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे शहरात अंमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे. पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. उसनवारी अनेकदा यातून नात्यांमध्ये कटुता येते आणि काही वेळा तर ती इतकी विकोपाला जाते की त्याचे परिणाम धक्कादायक असतात. नांदेडमधून अशीच एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे उधार दिलेले पैसे परत मिळाले नसल्याच्या रागातून एका मित्राने आपल्याच मित्राची नवी कोरी इनोव्हा कार जाळून टाकली. ही घटना आहे दिनेश ठाकूर आणि मंजित पवार या 2 मित्रांची. दिनेशने मंजितला काही पैसे उधार दिले होते, मात्र अनेकदा मागणी करूनही मंजित ते परत करत नव्हता. या सततच्या टाळाटाळीमुळे दिनेशच्या मनात संतापाचा निखारा धगधगता होता. या संतापाच्या भरात दिनेश ठाकूरने एक विश्वसनीय पाऊल उचलले. त्याने मंजित पवार यांची तब्बल 18 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार नांदेडच्या नवा मोंढा भागातून घेतली. त्यानंतर तो भोकर शहराच्या दिशेने निघाला. भोकरजवळ पोहोचताच दिनेशने त्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकले आणि ती गाडी अक्षरशः जाळून टाकली. क्षणात 18 लाखांची नवी कोरी इनोव्हा कार जळून खाक झाली. या धक्कादायक घटनेनंतर मंजित पवार यांच्या तक्रारीवरून नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिनेश ठाकूरचा शोध सध्या सुरू आहे. उसनवारीतून निर्माण झालेल्या या टोकाच्या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याला किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 5 जून 2025 रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार उपस्थित होते. नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंगारे, दादाराव कायापाट, किनवटचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम, विजय सूर्यवंशी, सचिन वैद्य आणि युवा उद्योजक नैतिक नाईक यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर किनवट आणि माहूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना सन्मानित करण्यात येऊन गौरविण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील आलेल्या उपस्थित पत्रकारांना आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन विविध पदांवर कार्यरत असलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. खरोखरच हा एक प्रेरणादायी सोहळा होता. युवा ग्रामीण पत्रकार संघाने ग्रामीण भागातील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उत्कृष्ट पत्रकारांना मिळालेला पुरस्कार हे ग्रामीण भागातील प्रतिभा आणि कार्याला प्रोत्साहन देणारे आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, RRC चॅनल नंबर 899, फास्ट वे चॅनल नंबर 256. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजची बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलला फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.